3 मार्च को राष्ट्रीय मजदूर कांग्रेस नागपुर जिला द्वारा एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई, जिसमें आईएनटीयूसी के नेताओं ने हाल ही में केंद्र और राज्य सरकार द्वारा पेश किए गए कामगार विरोधी कानूनों को रद्द करने के लिए आगामी धरना आंदोलन की घोषणा की है। ये धरना आंदोलन 5 मार्च को सुबह 11 बजे से लेकर 3 बजे तक संविधान चौक रिजर्व बैंक के पास आयोजित किया जाएगा। प्रेस कॉन्फ्रेंस में आईएनटीयूसी के नेताओं ने कहा कि नए श्रम कानून कामकाजी वर्गों के हितों के खिलाफ है और उन्हें पूरी तरह से रद्द करना चाहिए। उन्होंने सरकार पर आरोप लगाया है कि ये कानून मजदूरों के अधिकारों का हनन करते हैं और उन्हें पर्याप्त सुरक्षा प्रदान नहीं करते। केंद्र शासनाने हे कामगाराच्या हिताचे 44 प्रश्न 44 कायदे तयार केलेले होते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळे कामगाराच्या हिताचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्या याच्याकरता 44 कायदे आतापर्यंत भारतात होते। ह्या एकूण 2019 मध्ये कोरोना कालावधीत कुठलीही चर्चा न करता, कुठल्याही संघटनेशी चर्चा न करता, कोणाचं अभिमत न घेता केंद्र शासनाने ताबडतोब 44 कायदे रद्द करून 4 लेबर कोड तयार केले। हे जे लेबर कोड आहे हे कामगाराच्या हिताच्या दृष्टीने हानिकारक आहे, कामगारावर अन्याय करणारे आहे, म्हणून आम्ही त्याचा विरोध करतो आहे। महाराष्ट्र शासनाने हे 4 लेबर कोड लागू करू नये, जे जुने कायदे आहेत तेच कार्यान्वित ठेवावे अशी आमची प्रमुख मागणी। खाजगीकरण आणि कंत्राटीकरण हे जे मोठ्या प्रमाणात सुरू आहे ते ताबडतोब बंद केलं पाहिजे। आजचा जो युवक आहे, सुशिक्षित युवक आहे, त्याला रोजगाराची हमी त्याच्यामुळे मिळत नाही। तुटपुंज्या पगारावर त्याला कामं करावं लागत आहे, त्याचं भविष्य हे अंधारमय होत आहे। तुम्ही बघत असाल, तुमच्याच वर्तमानपत्रात आणि टी व्हीवर दाखवल्या जाते की युवक लोक आज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे। निराशाजनक त्यांची परिस्थिती झालेली आहे। पगार बरोबर नसल्यामुळं त्यांचे लग्न होत नाही आहे, ही एक फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे। शासनाने या गोष्टीचा विचार करून स्थायी नोकरी कशी देता येईल, स्थायी रोजगार कसा देता येईल याच्याकरता प्रयत्न करायला पाहिजे आणि हे कंत्राटीकरण आणि खाजगीकरण हे ताबडतोब बंद करायला पाहिजे। जुनी पेन्शन योजना जी नोव्हेंबर 2005 पासून बंद केलेली आहे आणि नवीन योजना आणलेल्या आहे, ह्या योजनेला आमचा विरोध आहे। जुनी पेन्शन योजना ही लागू केलीच पाहिजे। मागच्या वेळेसही आंदोलन झालं होतं, आश्वासन दिलेलं होतं, परंतु थुतूरमुतूर त्यांनी सांगितली चौकशी आम्ही समिती स्थापन करतो आणि तुमची मागणी मान्य करू, परंतु अजूनपर्यंत ती पूर्णतः मान्य झालेली नाही आहे। म्हणून आमची मागणी आहे की शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी, तुटपुंजी असलेली EPS पेन्शनमध्ये वाढ करायला पाहिजे। याच्याकरता फार मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे। आमची मागणी आहे की दरमहा कमीत कमी 7,500 म्हणजे 7,500 प्रमाणे EPS पेन्शन दिली पाहिजे। त्याच्यावर महागाई भत्तासुद्धा दिला पाहिजे आणि ह्या लोकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायला पाहिजे। आपण बघतो आहे की असंघटित जो कामगार आहे त्या असंघटित कामगाराला जो कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा जो कोणी त्याला डेप्यूट करतो तो त्याचे आर्थिक लाभ देत नाही, मिनिमम वेजेस त्याला देत नाही। मिनिमम वेजेस मिळत नसल्यामुळं त्याचा प्रॉव्हिडंट फंड कटत नाही, ESI फॅसिलिटीज कटत नाही, त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने, त्याच्या भविष्याच्या दृष्टीने कुठलंही धोरण तो कॉन्ट्रॅक्टर राबवत नाही। त्यामुळं आमचं म्हणणं आहे की त्यांनी मिनिमम वेजेस ॲक्टप्रमाणे, जे शासन म्हणते का मिनिमम वेजेस ॲक्टप्रमाणे त्याला वेतन दिलं पाहिजे, ते वेतन त्यांनी दिलं पाहिजे। सर्व सुखसोयी त्याला उपलब्ध करून द्यायला पाहिजे। तशीच एक मागणी आहे, घरेलू मोलकरीण महिला ज्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीमध्ये राहतात आणि आपलं उत्पन्नाचं स्तोत्र घराला हातभार लावावा, आपला संसार व्यवस्थित व्हावा याच्याकरता लोकांच्या घरी कामं करतात, त्या लोकांना झोपडपट्टीतून बाहेर काढून त्या लोकांना एक स्थायी घरकुल योजनेमध्ये त्यांना घरं द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांचं राहणीमान उंचावेल, त्यांचं मुलाबाळांचं शिक्षण आणि चांगल्या वातावरणात त्यांची उन्नती होऊ शकते। ही सुद्धा एक आमची मागणी आहे।
आणि ह्या मागण्या घेऊन आम्ही मागेही आंदोलन केलं, आता पुन्हा आंदोलन करतो आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये हे 4 लेबर कोड समजा लागू झाले महाराष्ट्रात तर फार मोठ्या प्रमाणावर कामगाराचं शोषण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना कुठलीही सुरक्षता ती आर्थिक असो सामाजिक असो राहणार नाही. म्हणून नागपूर जिल्हा इंटकच्या वतीने आम्हाला डायरेक्शन्स आले, ऑल इंडिया लेवलवरून महाराष्ट्र इंटकला डायरेक्शन्स आले. तिथून आम्हाला सांगण्यात आलं की ह्या सर्व गोष्टीवर आपल्याला आंदोलन करायचं आहे, शासनाच्या विरोधात आंदोलन करायचं आहे. आम्ही आंदोलन करतो आहे. शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर नाइलाजास्तव आम्हाला मोठ्या प्रमाणात आंदोलन करावे लागेल असं आम्ही आजच्या या पत्रकार परिषदेतून आपल्या माध्यमातून शासनाला कळवू इच्छितो. शासनाने याची दखल घ्यावी आणि जे हिताचं नाही आहे कामगार आहे म्हणून राज्य चालून राहिलं, कामगार आहे म्हणून देश चालून राहिला. कामगार समजा सुरक्षित असेल तर या देशाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. याची शासनाने दखल घेऊन हे कायदे रद्द करावी अशीच आमची त्यांना सूचना आहे, विनंती आहे. अदरवाईज संघटना आपला विरोध करणार आहे आणि तीव्र विरोध करणार. मी विनोद पटोले, जिल्हा अध्यक्ष इंटक नागपूर. आमचं जे आता चर्चा झाल्याप्रमाणे आंदोलन आमचं 5 तारखेला संविधान चौकामध्ये 11 वाजतापासून दुपारच्या 3 वाजतापर्यंत धरणे आंदोलन कार्यक्रम राहील. त्यानंतर आम्ही आमच्या मागण्याचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब नागपूर यांना देणार आहोत. हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर आहे की पूर्ण महाराष्ट्रभर आहे. पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आहे. कुठल्या शब्दात बोला? हे जे आंदोलन आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा स्तरावर होत आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास समोरची भूमिका काय आहे? मग आम्ही राष्ट्रव्यापी आंदोलन करू ते आंदोलन. कारण न्यूज के लिए सचिन जुड़ापे के साथ हरिव्यास की रिपोर्ट। नए साल का नया धमाका, अगर ये मौका छूट गया तो सिर्फ बचेगा अफसोस। ऐसा मैं इसलिए कह रही हूँ क्योंकि सनशाइन इंफ्रा वर्धा रोड से लगकर मौजा गांव में लॉन्च कर रहा है बम्पर सुविधा पैकेज वाला लेविश लेआउट, वो भी 80% नेशनलाइज्ड बैंक फाइनेंस सुविधा के साथ। नियरेस्ट लोकेशन की बात की जाए तो गायकवाड़ पाटिल इंजीनियरिंग कॉलेज से बिल्कुल लगकर, मेट्रो स्टेशन से 500 मीटर, बुट्टीबोरी सिटी सेंटर से 1 किलोमीटर और समृद्धि हाईवे से सिर्फ 5 किलोमीटर की दूरी पर एजुकेशन हब और इंडस्ट्री जोन के बीचों बीच ये लेआउट पर आपकी प्रॉपर्टी बन सकती है गोल्डन चांस। तो आज ही बुक कीजिए अपना प्लॉट सनशाइन इंफ्रा के साथ। इनका पता है प्लॉट नंबर 21, जोगी नगर, रिंग रोड, शताब्दी चौक, सुयोग नगर, नागपुर। For more details, contact them on 9371436010. Site visit also available.